या प्रशासकीय मान्यतेसाठी व 24/7 योजनेसाठी माननीय आमदार मकरंद पाटील यांनी विशेष प्रयत्न केले। त्याच पद्धतीने या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचं सहकार्य या योजनेच्या मंजुरीसाठी आपल्याला लाभलेलं आहे। बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारी लोणंद शहरासाठीची ही योजना होत असल्याने लोणंद शहरातील गंभीर असा पाणी पुरवठ्याचा प्रश्न यामध्ये सुटणार आहे। ही योजना आहे ती प्रस्तावित वीर धरणावरून प्रस्तावित केलेली आहे। वीर धरणावरून पाणी आणून आपण जलशुद्धीकरण केंद्र जे आहे ते लोणंद नगरपंचायतीचे जे गायरान क्षेत्र आहे MIDC यामध्ये होणार आहे। तिथून 5 DSR म्हणजे पाण्याचे टाके जे मंजूर आहेत त्यामध्ये डिवाइड होऊन पूर्ण लोणंद शहरासाठी पाणी पुरवठा 24 तास केला जाणार, सिटीवरती चालणार आहे। यामध्ये विजेची बचत होणार आहे। एकूण 66.17 लक्ष एवढा रकमेचा हा प्रकल्प आहे। या प्रकल्पामुळे लोणंद शहरवासियांना पाण्याच्या गंभीर समस्येपासून दिलासा मिळेल। योजना जी 1968 सालची होती त्यावेळेस लोणंद शहराची लोकसंख्या 5.5 ते 6,000 एवढीच होती। आता दिवसेंदिवस लोणंद शहराची लोकसंख्या, नागरिक संख्या ही वाढत आहे। त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना होणे ही गरजेची होती। त्यामुळे आबांनी विशेष लक्ष घालून या योजनेसाठी विशेष प्रयत्न करून लोणंद शहरवासियांना एक शब्द दिला होता आबांनी लोणंद नगरपंचायतीच्या इलेक्शनमध्ये। तो शब्द आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे। लवकरच या योजनेचं टेंडर प्रोसेस होऊन काम सुरू होईल। लोणंद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। त्याबद्दल मी पहिल्यांदा रविदास चरणी नतमस्तक होतो। आणि कालच जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांनी 2021-22च्या लोणंद नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोणंदवासियांना जो शब्द दिलेला होता की लोणंदची 24/7ची योजना येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि आम्हाला एक हाती सत्ता द्या। माननीय रामराजे नाईक निंबाळकर असतील, मकरंदाबा पाटील असतील यांनी लक्ष्मीआईच्या मंदिराच्या पुढं सांगता सभेमध्ये जो शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला। आणि खऱ्या अर्थानं 66 कोटीची लोणंदच्या पाणी पुरवठ्याची 24/7ची स्कीमला खर्चाला मंजुरी घेतली, त्याचा सर्वस्वी आनंद होत आहे। आणि खऱ्या अर्थानं ही स्कीम मागच्या वर्षीच झाली असती, कारण नीरा नदीवरून जर ती स्कीम आली असती तर मागच्या वर्षी चालू झाली असती। परंतु लोणंदमधील जनतेने असे ठरवलं होते की गेल्या 50 वर्षाचा पुढचा विचार करून एक लोणंद शहराला शुद्ध पाणी मिळावं ह्या हेतूनं वीर धरणातून ही स्कीम करण्याचं ठरवलं। त्यामुळं आपले हे 5-6 महिने गेली आणि हे जात असताना सुद्धा खऱ्या अर्थानं वीर धरणातून लोणंद शहराला पाणी पुरवठा होणार आहे। त्यामुळं मी पहिल्यांदा जननायक आमदार मकरंदाबा पाटील असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी लोणंद शहराच्या वतीनं मनपूर्वक असं आभार मानतो। आणि हे काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल यासाठी नगरपंचायतीनं लक्ष देऊन ते काम पूर्ण करावं। आणि मला अतिशय आनंद आहे की लोणंद नगरपंचायतचे राष्ट्रवादीची सत्ता या सत्ता आणण्या कमिटीचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि दिलेला शब्द आबांनी पूर्ण केला त्याबद्दल आबांचंही मनापासून मी धन्यवाद मानतो। माननीय नगरसेवक, लोणंद नगरीचे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि माझे सर्व पत्रकार मित्र, आज खरोखरच एक आनंदाची बाब आहे की लोणंदच्या विकासात जो अडथळा ठरणारा एक भाग होता तो म्हणजे पाणी पुरवठा 24 तासला, जी म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या मनातली भावना होती की लोणंद नगरीमध्ये आपल्याला 24/7 पाणी पुरवठा मिळावा। कारण लोकांच्या समस्या काय असतात तर रस्ता, वीज, पाणी, गटर ह्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या लोकांना लागतात। आणि ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सन्माननीय आमदार मकरंदाबा यांनी आपल्याला शब्द दिला होता की मी जेव्हा माझ्या हाती सत्ता दिली
तर मी ह्या लोणंद नगरीचा पाण्याचा प्रश्न 100% मिटवीन आणि तो आज प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात आलेला आहे. ही खरोखरच आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. त्यासाठी मी आबांचं खरोखरच आभार मानतो की त्यांनी दिलेला शब्द पाळला. आबांच्या नेतृत्वाखाली आज नगरीचा अत्यंत विकास होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा आबांचे आभार मानतो, सर्व कमिटीचे आभार मानतो आणि ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी प्रयत्न करा एवढं विनंती. माझे सर्व सहकारी नगरसेवक आणि लोणंद नगरीतील सुजाण नागरिक आणि पत्रकार बंधू यांचे सर्वप्रथम मी लोणंद शहराच्या वतीने हार्दिक असं स्वागत करते आणि जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या विशिष्ट प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरोत्थान अभियान या योजनेतून 24/7 ही योजना मंजूर केल्याबद्दल 66.17 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल लोणंद शहरवासियांकडून मी जननायक आमदार मकरंद पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करते आणि सर्व प्रभागांमध्ये कोट्यावधी रुपयांची कामे लोणंद शहरात जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून सुरू आहेत. तसेच 8.8 MLD वीर धरणामध्ये 2.21 दशलक्ष घनमीटर आरक्षण झाले आहे. तरी पुन्हा एकदा जननायक आमदार मकरंद पाटील यांचे मी आभार व्यक्त करते. तळा समितीचे अध्यक्ष करण्यात आले व समिती गठीत करण्याचे अधिकार नगराध्यक्ष यांना देण्यात आले. सर्व सदस्य खरं तर आज लोणंद शहर राष्ट्रवादीचा आजचा दिवस हा लोणंदकरांच्या साठी आनंदाचा दिवस आहे असं मी. त्याचं कारण 2 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये गेली अनेक वर्ष 24/7 योजनेचा प्रकल्प गेले 2 दशकापासून जास्त हा रखडलेला होता. त्याच्यामध्ये बऱ्याचशा राजकीय खेळ्या झाल्या. पूर्णपणे कुठल्याच पार्टीला बहुमत नव्हतं. आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये लोणंदच्या वतीनं आम्ही सर्व लोकांनी जनतेला आवाहन केलंच होतं, परंतु आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर आणि दांडेचे आमदार मकरंद पाटील यांनी लोकांना आवाहन केलं होतं, या निवडणुकीमध्ये लोणंद राष्ट्रवादीला तुम्ही एक हाती सत्ता द्या, पहिलं काम तुमचं 24/7 योजनेचं आम्ही करू. तो शब्द आज खऱ्या अर्थाने रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार मकरंद पाटील यांनी पुरा केलेला आहे. खरं तर 2 वर्षांमध्ये या लोणंदमध्ये भरपूर विकास कामं झालेली आहेत. 2 वर्षामध्ये रस्त्याची कामं असतील, गटराची कामं असतील, ते काही 17 कोटी रुपयाची कामं मकरंदाबादच्या माध्यमातून झालेली आहेत. हा जो प्रकल्प आहे तो 66.17 लाख रुपयाचा आहे. आणि विशेष बाब म्हणजे मकरंदाबादच्या लक्षात असं आलं की हा विजेवर चालणारा प्रोजेक्ट नसावा, कारण बऱ्याच वेळेला लाईटचा लपंडाव असतो आणि लोकांना पाणी मिळत नाही. म्हणून त्यांनी हा प्रकल्प थोडा एक 5-6 महिने लेट झाला. त्याचं कारण आहे की त्यांच्या मनातली संकल्पना होती, त्या त्यांनी बोलून दाखवली होती. प्रकल्पाला थोडा वेळ झाला